गाईस, तर सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। आजचा नवीन ब्लॉगची सुरुवात बघा, हे बघा आईच्या फोटोपासून चालू झालेली आहे। आणि त्याचबरोबर इकडे बघा मित्रांनो, चालू आहे इकडे गणपती बाप्पाची आरती। तर इकडे सकाळ सकाळी तयारी करत बसलेले मित्रांनो। खरंच आजचा ब्लॉग खूप म्हणजे खूप छान होणार आहे। का माहिती आहे का? कारण की आजची सुरुवात गणपती बाप्पापासून होणार आहे। अनुष्का कसलं भारी केलं डेकोरेशन, मस्त केलं डेकोरेशन आमचं। आम्ही ह्या वेळेस कसं डेकोरेशनचा वगैरे काय व्हिडिओ घेतला नाही आणि आमचा अर्धनिमा आज गणपतीपासून 4 दिवस झाले। अर्धनिमा आमचं डेकोरेशन आमच्या बाळांनी तर काढलेलंच आहे, जेवढं आहे ते असे। तर खूप छान प्रकारे असं डेकोरेशन केलेलं आहे अनुष्काने। इकडे बघा सकाळ सकाळची तयारी अनुष्का आरतीपासून करते आणि इकडे बघा आमचं पिल्लू इकडे झोपलेला दिसत असेल तुम्हाला। अंशू हाय कर। अंशू का हाय करणार नाहीये, झोपलेला आहे तो सध्या। सकाळ सकाळी मी सगळं सामान गोळा केलं, त्याआधी मी फुलं आणले, हरळी आणली आणि म्हणलं चला आता सकाळ सकाळ आपण पूजा करू। आणि त्यांना म्हणलं चला आता आपण आज खास व्हिडिओ काढू। म्हणलं सगळं सामान वगैरे भेटलेलं आहे, तसं तर भेटतं, एकात दोन फुलं भेटतात आणि मग चला म्हणलं आपण करूया। चला आता मी ज्या वेळेस पण आम्हाला व्हिडिओ घ्यायचा असतो ना, त्यावेळेस आम्हाला काही ना काही अडचण येते, त्यामुळे आमचा व्हिडिओ कंटिन्यू होत नाही। तर चला म्हटलं आज भरपूर साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्यात आम्हाला, त्यामुळे तर चला मित्रांनो पहिली तर आपण गणपती बाप्पाची आरती करून घेऊया। गणपती बाप्पा मोरया। अनुष्काने जेवढं सारं डेकोरेशन केलं होतं ना, तेवढं सारं आमच्या पिल्लूने सगळं उडून उडून काढलंय बरं का। तरी पण छोटेखानी छान केलेलं आहे अनुष्काने डेकोरेशन। ह्या वेळेस कसं माहितीये का, दुकानमध्ये पण थोडंफार गिऱ्हाईक वगैरे चालू होतं, कस्टमर खूप होते। कारण सगळ्यांना माहिती गौरी गणपतीचा पण सण आला होता जवळ आणि त्याच्यामध्ये लक्ष्मी असल्यानंतर भरपूर साडी वगैरे खरेदी करण्यासाठी येतात, त्यामुळे दुकानावर आम्हाला टाइम मिळत नव्हता। तरी पण अनुष्का म्हणली नाही आपल्याला करायचंय ना, तर छोटेखानी गाणं करूया आपण। की दुकानात बसवायचा, घरी बसवायचा, ते म्हणले होते घरी छोटासा बसू, दुकानात मोठासा बसू। तर मी म्हणलं नको, दरवर्षी आपण घरीच बसवतो तर छान वाटन, घरीच आहे का नाही। तर मग मस्त नाही विचार चालला होता दुकानात पण गणपती बसवायला पाहिजे होता, पण थोडं नाही बसवणं झालं। तरी म्हटलं चला घरीच बसूया। गेल्या वर्षी पण ह्या साईडला आम्ही डेकोरेशन केलं होतं। हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतं मित्रांनो? बघा आहे का नाही छान, एकदम जबरदस्त सिंपल सिंपल आहे सिंपल आहे। कसं का व्हायना केलंय ना, करण्याला महत्व आहे होय जे आहे ते। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। आरती घ्या ना। पिलू झोपलेला आहे। पप्पा दुकानामध्ये येतील, पप्पाला पण बोलवलं असतं पण गिऱ्हाईक चालू तिकडे, त्यामुळे त्यांना काय बोलवलं नाही आरतीसाठी। ते दुकानात बसलेले, ते पण कधी कधी आरती करतात संध्याकाळची, आम्ही सकाळची करतो, असं चालू राहत आहे। चल साईडला ठेवू दे। हे बघा आमचे गणपती बाप्पा आहेत का नाही छान, एकदम मस्त अशी मूर्ती आहे। हे बघा छोटी मूर्ती पण आहे इथं। आज गणपती बाप्पाला मोदक वगैरे करूया। हा मोदक कालच चिवची आमच्या फाईश होती की मी मोदक करणार गणपतीसाठी, तर चला आज आपण मोदक वगैरे पण करणार। ते पण आहे आणि आता त्याच्यामध्ये कसं खुशीचा शाळेचा टाइम पण झालेला आहे, तिचा डब्बा पण बनवायचा अनुष्काला। चल घ्यावरून तोपर्यंत। चला तर मित्रांनो आता सगळा देवधर्म तर झालेला आहे, आता मस्तपैकी आपण चाय घेऊ आणि चहा सोबत मस्तपैकी खारी। कालच आमच्या इकडला शुक्रवार झाला, शुक्रवार मधून आम्ही मस्तपैकी बाजारातून खारी आणलेली। तर चला मित्रांनो आपण खारी वगैरे खाऊ, चहा खारी घेऊया। त्याच्यानंतर शॉपवर पण जायचं। शॉपवर गेल्यानंतर मित्रांनो एक अशी गोष्ट आहे की तुमच्यासोबत मला शेअर करायची आहे, ती तुम्हाला शेअर पण करेल आणि त्याचबरोबर आपली शॉप आहे ती पण तुम्हाला दाखवल। कारण भरपूर जण रील्स मध्ये पाहिलेली आपली शॉप कशी आहे काय। आज मी तुम्हाला युट्यूबच्या व्हिडिओमध्ये पण दाखवणार। त्याआधी मी चहा घेतो, थंड झाला तर पुन्हा बायको गरम करून देणार नाही, ही एक लय मोठी अडचण आहे। मी खाणार आहे, माझं मी पेज। हे बघा झालं चालू, झाला तर तुमचं तुम्ही करून घ्या। तिकडे बघा शेगडी चालू आहे। चला करायचा ठीक आहे, हिचा स्वयंपाक चालू राहणार आहे आता, कारण चिवला पण शाळेत आहे। बाय बाय मॅडम, बाय बाय, जावा झाला टिफिन पटकन रेडी। आमच्या चिवचा टिफिन झाला। आमची चिव गेली होती कुठं माहितीये का, मावशीच्या घरी झोपायला। इकडे बघताय, हाय कर सगळ्यांना एकदा, पिल्लू हाय तर कर ना। आज थोडंफार नाराज मूड आहे तिचा, उद्या सुट्टीच आहे, नको टेन्शन घेऊ, सगळ्यांच्या घरी चालू राहतं हे असं, हाय का नाही? सुट्टी काय उद्या? हा त्यासाठी नाही रडते, मग दुसरं कारण आहे तिचं। कोणतं कारण? ते विचारा। जाऊ चल रे, एक पप्पी दे, चल इकडे बघ ना। तर हे बघा मित्रांनो, आता मी पोहोचलो शॉपवर। जवळपास मला 12:30 वाजले शॉपवर यायला बरं का। सकाळी तुम्ही 8:30लाच निघालो, चिवला शाळेत सोडलं, पण माझा टाइम कुठे गेला मी तुम्हाला दाखवतो। हे बघा आमचं गाव तुम्हाला दिसत असेल, समोरच बाजार मैदान आहे आणि या बाजार मैदानामध्ये मित्रांनो इकडे बघा, इथं गणपती मांडलेला आहे आणि इथं चालू आहे सध्या ग्रामसभा। या ग्रामसभेमुळे मित्रांनो मला शॉपवर यायला आज उशीर झाला बरं का। तर आता वाजले जवळपास 12:30 वाजले। तर मित्रांनो बघू शकता शॉप कसं आहे, छोटेखानी शॉप, फक्त आणि फक्त 1 लाखापासून सुरुवात केली होती बरं का या शॉपला। आणि आज तुम्ही पाहू शकता आम्ही घरून जी सुरुवात केली होती 1 लाख रुपयापासून,
तर आज एवढा सारा विस्तार झालेला आहे या दुकानचा आणि भविष्यात लवकरच काहीतरी अजून ह्याच्यामध्ये वेगळं करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. तो पण लवकरच होईल, दिवाळीपर्यंत करण्याचा चालूच आहे. जर झाला तर ठीकच आहे, चांगलीच गोष्ट आहे. तर तुम्हाला हे शॉप कसं वाटतं मित्रांनो नक्की सांगा बरं का. कारण कसं असतं कुठल्याही परिस्थितीमधून करायचं म्हटलं ना खूप सारी मेहनत आणि खूप सारी धडपड करावं लागते. तेवढी धडपड करून हे आज आमचं शॉप दिसतंय तुम्हाला. छोटेखानी आहे, याच्यामध्ये भरपूर सारा विस्तार पण होणार आहे. अजून तुम्हाला मी पुढे चलून दाखवणारच आहे. आणि मित्रांनो आज तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टीवर बोलायचंय. मला खूप साऱ्या गोष्टी अशा माझ्या मनामध्ये, पण मित्रांनो त्या गोष्टी मनामध्ये ठेवून मला काय भेटणार मला सांगा. त्या गोष्टी कधी ना कधी आज ना उद्या तुमच्यासोबत शेअर करावंच लागणार. जोपर्यंत मी शेअर करत नाही ना तोपर्यंत हे लोक मला ट्रोल केल्याशिवाय अजिबात राहणार नाहीत. ह्यांचं काय माहिती एवढी मानसिक स्थिती खराब आहे काही काही लोकांची. असं आता काय माहिती का जाणून बुजून असं बोलायला भाग पडतात बरं हे लोक. कारण मी काही दिवसापूर्वी एक युट्यूबला व्हिडिओ टाकला होता, जवळपास युट्यूबमध्ये आम्ही 50 लाखाची कमाई केली. ही गोष्ट काहीला खरी वाटली आणि काहीला खोटी पण वाटली. आता हे कितपत खरं हे मला तुम्ही सांगा. हे कशाच्या जीवावर केले तुम्हाला माहिती आहे ना, फक्त आणि फक्त मित्रांनो युट्यूबच्या जीवावर केले. अजून तुम्हाला बघायला चला मी तुम्हाला दाखवतो काय काय माझ्या जीवनामध्ये मी युट्यूबच्या जीवावर काय काय केले ना. ही गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मित्रांनो काय माहिती आहे का, भरपूर जणांना काही गोष्टी खऱ्या वाटतात, काही गोष्टी खोट्या वाटतात, पण आम्हाला माहिती आहे. कारण की जे जुने सबस्क्राईबर आहेत ना त्यांना आमची परिस्थिती माहिती आहे मित्रांनो. खाण्याचे पेणे सध्या वांदे होते आमचे. त्या परिस्थितीहून आज आम्ही इथपर्यंत चालत मेहनत करत आज इथपर्यंत आलोय. कशाच्या जीवावर, फक्त आणि फक्त आमची मेहनत आणि तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट. चला तुम्हाला अजून दाखवू ना, चला दाखवतो मी, चला बघून घ्या. जोपर्यंत मी तुम्हाला दाखवणार नाही ना मित्रांनो तोपर्यंत हे लोक मला ट्रोल केल्याशिवाय अजिबात राहणार नाहीयेत. हे बघा जुनं घर मित्रांनो. अशी परिस्थिती जगायला कोणाला आवडेल तुम्ही सांगा बरं. हे बघा ही पूर्णपणे भिताड कटलेली आहे बरं का. ही शेवटपर्यंत ही भिताड कटलेली आहे आणि इकडल्या वरच्या साईडला दिसत असेल तुम्हाला पूर्णपणे पत्र कुजलेले आणि खाली आलेत. आणि ही बघा समोरची पण भिताड दिसते. हा दरवाजा आहे आणि ही भिताड बघा दिसते तुम्हाला, ही पण पूर्णपणे कटलेली मित्रांनो. आणि मला सांगा ह्या घरामध्ये ज्यावेळेस आम्ही झोपत होतो ना त्यावेळेस इतकी भीती वाटली. ज्यावेळेस पाऊस यायचा त्यावेळेस खतरनाक भीती वाटायची, कधीही भिंत पडल आणि काय होईल काही सांगता येत नव्हतं मित्रांनो. अशा परिस्थितीमधून आम्ही थोडंफार युट्यूबवर काम करत मित्रांनो आज इथपर्यंत आलोय. हे सगळ्यांना माहिती आहे, जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे आमचं घर कसं होतं, आमची परिस्थिती कशी होती. आणि विशेष म्हणजे मित्रांनो मी जॉब करायचो अगोदर, तर मी कुठलं बी काम करायचं, शेतात जायचो, हे करायचं ते करायचं, जसा दिवसाला रोज येईल तसं घर दाखवायचा प्रयत्न करायचो. कारण की त्यावेळीची परिस्थिती खरंच मित्रांनो खूप वाईट होती माझ्या जीवनातली बरं का. पण आता कुठंतरी चांगलं चालू आहे म्हणून तरच मित्रांनो तुम्हाला हे दाखवायचा मी प्रयत्न करतो. हे तुम्हाला दिसत असेल हे घर असं झालेलं आहे आणि ह्याच्या खातीरच, कारण ही तर झोपायची भीती वाटत होती का, कारण की भिंत पडली तर आमचं काय होईल असं आमच्या पूर्ण परिवाराला भीती असते या गोष्टीची. पण मित्रांनो ह्याच परिस्थितीतून पुढे येता हे बघा मित्रांनो हे घर बांधले दिसते तुम्हाला फक्त आणि फक्त युट्यूबच्या जीवावर मित्रांनो. आणि काय जरा माहिती आहे का, ज्यावेळेस मी एक व्हिडिओ टाकला होता काही दिवसापूर्वी किंवा युट्यूबच्या मार्फत आम्ही जवळपास 50 लाखाची कमाई केली. ही पुढच्याला खरं वाटलं खोटं वाटलं ह्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. पण त्यावेळेस काय झालं माहिती की टी शर्टवर होतो आणि अनुष्का पण सिंपल साडीवर होती. त्यामुळं त्या लेडीजना असं म्हणजे आम्हाला आमचे ड्रेस वगैरे बघून असं समजलं की हे फालतूपणा काहीतरी खोटं बोलताय असं समजलं. युट्यूबच्या मार्फत एवढी कमाई करता मग तुमची ड्रेसिंग अशी कशी, तुम्ही राहता कसं, हे ते भरपूर साऱ्या गोष्टी बोलून गेली. आणि त्याखाली भरपूर जणांच्या चांगल्या पण कमेंट्स होत्या बरं का मित्रांनो. भरपूर साऱ्या चांगल्या होत्या की ताई असं लोकांचे कपडे बघून असं काही बोलू नको असं तसं भरपूर जण बोलत होते ह्या गोष्टीमुळे. कसं ना मित्रांनो कोणाच्या राहण्यावरून दिसण्यावरून काही अंदाज लावायचा नाही की पुढचा व्यक्ती कसा आहे काय. आम्हाला माहिती आहे आमची परिस्थिती कशी आहे, आम्ही परिस्थिती बदलत आज इथपर्यंत आलो. हे आम्हाला माहिती आहे ना, आम्ही आमच्या जीवनामध्ये कष्ट केले, आम्ही आमच्या जीवनामध्ये जी काही मेहनत करायची ती मेहनत केली आणि आज आम्ही इथपर्यंत आलोय. कशाच्या जीवावर माहितीये का, कशाच्या जीवावर, फक्त आणि फक्त युट्यूबच्या जीवावर. अगोदर काय म्हणजे काहीच नव्हतं आमच्या लाईफ मध्ये. होतं काय अनुष्का, जसं आमचं लग्न झालं आम्ही कसं सुरुवात आमच्याकडे तुम्ही तर पहिले आमचे व्हिडिओ पाहिले असते ना, आमचं शेड होतं वगैरे म्हणजे छोटंच घर होतं, काही मोठं. सध्या राहण्यासारखं तर झालं ना. त्या पैशामध्ये त्या कमाईमध्ये आम्ही भरपूर काही केलं, व्यवसाय पण टाकला आम्ही एक त्याच्यामध्येच. हे कसं असतं माहितीये का, आता जे कमाई केली ती कमाई लोकांना दाखवून द्यायचं, आपलं मोठेपण दाखवायचं, हे आम्हाला काही करायचं नाही. आणि आम्ही जर ते पैसे आमच्यासाठी आईश केली असती, कपडे घे, भारी काही घे, त्याच्यामध्ये घालवले असते तर आज आम्ही इतकं काय मोज मजा मस्ती केली असती काय घंटा उरला नसता आम्हाला मागे. पण जाऊ द्या, जे काही झालं ते आमच्या मेहनतीच्या जीवावर झालं मित्रांनो. आजपर्यंतची परिस्थिती जी आम्ही बदलली आहे ती आमच्यासाठी खूप काही झाले. आणि त्या ताई आम्हाला तसे कमेंट मध्ये म्हणतात ना, तर आम्ही बऱ्याच जणांना सांगितलं की आम्ही युट्यूब मधून कसं कमवलं, काय कमवलं, आम्हाला किती हजार पेमेंट येतं काय, असं तुम्हाला सांगितलं. बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की तुम्हाला पेमेंट वगैरे किती येतं, तुम्हाला काय फायदा होतो का युट्यूब पासून. तर त्यासाठी आम्ही त्या विषय घेतला होता आणि त्या दिवशी तो व्हिडिओ घेतला. त्यामुळेच ही गोष्ट सांगितली बरं का. कारण की आपण युट्यूब
होतं, युट्यूब मार्फत काही फायदा होतो की नाही हे लोकांना कळलं पाहिजे. आम्ही जसं करतो तसं तुम्ही पण केलं पाहिजे, ह्या उद्देशाने आम्ही तो व्हिडिओ बनवला होता. ज्याची त्याची इच्छा, ज्याला करा वाटतंय त्यांना असं काहीतरी थोडंसं सपोर्ट करणारे पण पाहिजेत. त्यासाठी आम्ही त्या दिवशी व्हिडिओ घेतला होता आणि सांगितलं होतं. तर बऱ्याच जणांना आवडलं, बऱ्याच जणांनी प्रयत्न पण केले त्यानंतर. अहो त्या गोष्टी मला नाही म्हणजे कमीत कमी 6 ते 7 जणांनी अकाउंट उघडले ते आपले युट्यूबचे आणि व्हिडिओ पण टाकायला चालू केले. कसं माहिती का, एका जणामुळे दुसऱ्याला वाटतं काहीतरी फायदा आहे त्याच्यामध्ये आणि खूप म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट आहे, चला आपण पण प्रयत्न करू, आपण पण ट्राय करू. आम्ही पण म्हणजे ह्याच्या आधी काही दिवसापूर्वी आम्ही पण असं थोडंसं टाइमपास म्हणून युट्यूब चॅनल सुरू केलं, पण आम्हाला त्याच्यामध्ये खूप सारा सपोर्ट भेटला, खूप छान वाटलं आम्हाला त्याच्यामध्ये. आणि कसं माहितीये का, हा मित्रांनो, करत करत आज इथपर्यंत आलो. युट्यूब मार्फत इन्कम भेटलंय, ते इन्कम भेटल्यामुळे आम्ही काहीतरी आमच्या जीवनामध्ये पुढे काहीतरी करायचा विचार केला, त्यामुळे आम्ही आमचा बिझनेस. हे बघा, कोणाला जे काय वाटायचं ते वाटू द्या, खरं वाटू नाही तर खोटं वाटू, पण जाऊ द्या. त्याच्यामुळे आमच्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी घडल्या, त्या आम्ही तुमच्यासोबत शेअर केल्या की बाबा सांगा, सगळेजण आम्हाला सांगा असे कमेंट करत होते, म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवली. बाकी तुमचा प्रश्न राहिला, तुम्हाला काय बोलायचं काय नाही, सॉरी, जाऊ दे, ह्याच्या पलीकडे तर काय बोलू शकत नाहीये बघा. आणि काय माहिती का, त्या व्हिडिओच्या मार्फत ज्यांना युट्यूब चॅनल चालू केलं, जे व्हिडिओ टाकायला चालू केलेत, त्यांच्यासाठी खरंच मनापासून सांगतो खूप खूप शुभेच्छा.